नेतृत्व करत आहेत। होमगार्ड सैनिक अकोला, एम्ब्युलन्स व्हॅन डॉक्टर श्री इम्रान, जिल्हा सुरक्षा आणि अधिकारी गिरीश पुसदकर। लोकशाही असलेला देश आहे। घटनाकारांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या संविधानामुळे आज आपला देश, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गतिमान विकासाची कास धरून महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे स्थान अधिक दृढ केले। परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वळले आहेत। त्यातून राज्यात 43 लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब शासकीय निर्णयात व कारभारात अर्थपूर्ण प्रयत्न आहे। नागरिकांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार प्रतिसाद प्रणाली निर्माण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून अनेक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत। त्यानुसार अकोला जिल्ह्यातही आजच्या मंगळदिनी जिल्हा डॅशबोर्ड, जिल्हा वॉर रूम, व्हॉट्सअप चॅटबोर्ड प्रणालीसारख्या अद्ययावत सेवांचा शुभारंभ होत आहे। मिशन एक्सिलन्स या टार्गेट पीक ॲपचा आज शुभारंभ होत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे। शेतकरी, कामगार, महिला अशा विविध घटकांसाठी अनेक योजना शासन राबवित आहे। गतवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात आपल्याला अतिवृष्टी व पुराचा सामना करावा लागला। त्यामुळे शेतपीक शेतजमिनीच्या नुकसानाच्या अनुषंगाने 3,31,994 शेतकऱ्यांच्या खात्यात 260,29,26,000 रुपये मदत निधी डीबीटीद्वारे जमा करण्यात आला। जिल्ह्यात खरीप हंगामात 1,070 कोटी रुपये तसेच रब्बी हंगामात 79 कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामामध्ये 2,22,084 शेतकरी सहभागी असून 1,84,191 हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षित झाले आहे। रब्बी हंगामात 47 देण्यात आले आहे। मनरेगा तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 1200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळबागा विकसित झाल्या आहेत। कृषी प्रक्रिया व पूरक व्यवसायावर वाढीवर भर देण्यात येत आहे। पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत 75 प्रकरणे मंजूर झाली असून 41 उद्योग सुरू झाले आहेत। 600 हेक्टर क्षेत्रावर 6,500 शेतकऱ्यांना सहभागी करून नैसर्गिक शेतीला चालना देण्यात आली आहे। तसेच 35 जैविक कीटकनाशके निष्ठा तयार करणार आहेत। गावोगावी 104 कृषी सखी या योजनेचा प्रचार करत आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये विस्तारित आयुष्यमान भारत